LPG सिलेंडरचा तुटवडा देशभरात निर्माण झाला आहे। राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना करत नाही। घरगुती LPGसाठी गॅस एजन्सीसमोर रांगा लावाव्या लागत आहे। त्यामुळे केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला। सोमवारी सकाळी वंचित बहुजन आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून भाकऱ्या थापल्या। भाकर आणि हिरव्या मिरचीचा ठेचा करून भाकर आणि ठेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवणार आहे, अशी प्रतिक्रिया वंचितच्या नेत्यांनी माध्यमांशी बहुजन शहर आघाडी व जिल्ह्यातर्फे गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात हे आंदोलन चालू आहे। येथे आम्ही चुलीवर भाकऱ्या करून जे ह्याच्या आधी सांगितलं होतं, निवडणुकीच्या आधी नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याच्या आधी सांगितलं होता की महिलांना धुरामुळे खूप त्रास होत आहे, त्यांचं आरोग्य बिघडत आहे, त्यामुळे उज्ज्वला गॅसची त्यांनी सबसिडी वगैरे तयार करून सगळ्यांच्या घरात सिलेंडर पोहोचवलं। पण आता सध्या हे सिलेंडर पोहोचलेलं नाही। फक्त 21 दिवसाची KYC असताना 21 दिवसांनी गॅस सिलेंडर मिळत असताना ह्यांनी 25 दिवस केलेले आहेत। 25 दिवसांनी हे गॅस मिळत नाही। महिला रांगेत थांबून थांबून थकत आहेत। परीक्षेचा काळ आहे, विद्यार्थ्यांना परीक्षांना पाठवायचं का गॅसच्या लाईनीत थांबायचं महिलांनी, अशी कसोटी महिलांची वाढत आहे। आणि ह्याची सगळी जबाबदारी नरेंद्र मोदीची आहे। नरेंद्र मोदींनी विचार न करता घेतलेल्या निर्णयाचा फटका आमच्यासारख्या महिलांना पडत आहे आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे, महिलांचं नुकसान होत आहे। आता चुलीवर स्वयंपाक करण्याशिवाय पर्याय नाही, यामुळे आम्ही आज इथं चूल पेटवून हे आंदोलन करत आहोत। नरेंद्र कब आघाडी शहर व जिल्ह्याकडून हे आंदोलन आपण करत आहोत। तर नरेंद्र मोदी साहेबांना स्वतःचं घरदार नाहीये, स्वतःला बायको लेकरं नाहीयेत, तर तो देशाचा काय विचार करणार आहे? अरे इराण इराकचं युद्ध चाललेलं आहे। पाकिस्तानच्या वेळेस त्यावेळेस इराण इराकचे अध्यक्ष काय म्हणले की काश्मीर हा भारताचा भाग आहे, त्यांनी आपली बाजू घेतली होती। आता तू तिथं जाऊन अमेरिकेत जाऊन मोदी मुजरा करा लागला, त्यांच्या तालावर तू नाचा लागला आणि देशातल्या लोकांना तू वेटीस धरा लागला। तुला थोडं तरी काहीतरी भान पाहिजे। महिलांना तू सगळं मोफत केला सिलेंडर वगैरे, पण आता महिला रस्त्यावर उतरलेल्या आहेत। त्याच्या विरोधामध्ये आमचं वंचित बहुजन आघाडी, बाळासाहेब आंबेडकर आणि आमचे सर्व महाराष्ट्रातील लोक आम्ही रस्त्यावर उतरून नरेंद्र मोदी साहेबांचा विरोध करणार आहोत। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।